औरंगजेब स्वतःला आलमगीर समजायचा. आलमगीर. आलमगीर म्हणजे जगात जगाला ताब्यात ठेवणारा, दुनियाला कैदेत ठेवणारा. वास्तविक आलमगिरी पदी लावणारा औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच हरवू शकला नाही. आसामच्या राजालाही कधीच हरवू शकला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, दुनियेला कधीच कैदेत ठेवू शकला नाही. मात्र स्वतःच्या जन्मदात्या बापाला, स्वतःच्या जन्मदात्या वडिलांना तब्बल 9 वर्ष मरेपर्यंत कैदेत ठेवलं, ताब्यात ठेवलं. अरे स्वतःच्या बापाला कैदेत ठेवून औरंगजेब हा आलमगीर नाही तर पिदरगीर झाला. पिदरगीर. पिदरगीर म्हणजे स्वतःच्या बापाला कैदेत ठेवणारा. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर पेढे देऊन पसार झाले, स्वराज्यामध्ये सुखरूप पोहोचले. आणि या घटनेनं बादशाही हादरली, घाबरली आणि अपमानित झाली. ही बातमी इराणचा बादशाह शाह अब्बास याला समजली. त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहून विचारलं, अरे तुम्ही कसले आलमगीर? तुम्ही फार फार तर पिदरगीर. अरे डोंगरचा चिवा शिवा तुमच्या ताब्यात असताना तुम्हाला पकडून ठेवणं शक्य झालं नाही आणि म्हणे आलमगीर. अरे स्वतःचं कर्तृत्व एवढं मोठं असावं लागतं की जगानंही त्याची नोंद घ्यावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पराक्रमाची नोंद इराणच्या बादशहानं सुद्धा घेतली. हे खरं वास्तव आहे.